मित्रांनो, आज जी मी घटना सांगणार आहे ही घटना आजपासून 50 वर्षापूर्वी पुण्यामध्ये घडली होती। पुण्यामध्ये राहणाऱ्या येरवडा एरियामध्ये, येरवडा नागपूरचा या एरियामध्ये राहणारा रमेश गायकवाड याच्याबरोबर घडली होती। मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ही स्वतः रमेश गायकवाड यांनीच पाठवली आहे। ही घटना त्यांच्याबरोबर आजपासून 50 वर्षापूर्वी घडली होती। ही जी घटना घडली होती ती दीप बंगला चौक या एरियामध्ये घडली होती पुण्यामध्ये। मित्रांनो, अशाच सत्य, मिस्टिरियस, हॉरर, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आता वळूया या घटनेकडे। मित्रांनो, रमेश गायकवाड हे येरवड्यामध्ये नागपूर चाळमध्ये राहत होते। त्यांचं वय त्यावेळेस 25 असेल। हे रिक्षावर जायचे। तर ह्यांच्याबरोबर अशी घटना घडली होती की ह्यांना येरवड्यात राहत असल्या कारणामुळं हे जे सिटी एरिया आहे, शिवाजीनगर एरिया वगैरे ह्या एरियातली जास्ती माहीत नव्हती। तर ह्यांना एकदा पॅसेंजर स्टेशन पासून लागलं, स्टेशनला म्हणजे शिवाजीनगर स्टेशनला एक पॅसेंजर भेटलं। तर पॅसेंजर त्यांना म्हणाला की मला दीप बंगला चौकाच्या थोडं अलीकडे सोडा। आता ह्यांनी ते पॅसेंजर घेतलं। रात्रीची वेळ होती, साधारण 10-10:30ची वेळ होती। ह्यांनाही घरी जायला, येरवड्याला जायचं होतं, लांब जायचं होतं। त्यामुळे जवळचं पॅसेंजर आहे म्हणून त्यांनी ते पॅसेंजर बसवलं। त्या पॅसेंजरला तिथं सोडलं आणि ह्यांना आता घरी यायचं होतं। तेवढ्यात त्यांना एक आवाज आला। तो जो ज्या एरियात त्यांनी त्या पॅसेंजरला उतरवलं होतं त्या एरियामध्ये एक आवाज आला की रिक्षा, म्हणून यांनी वळून पाहिलं तर एक लेडीज होती आणि ती लेडीज त्यांना रिक्षाला हात दाखवत होती, त्यांनाच बोलवत होती। म्हणून ह्यांनी रिक्षा वळवली आणि तिच्या इथं नेली आणि विचार, काय कुठे जायचंय ताई? ती म्हणाली की मला दीप बंगला चौकात मेन रोडला मी दाखवते, तिथं सोडा। आता ह्यांना झाला होता उशीर। ह्यांनी म्हणाले की हो का ताई, मला घरी जायचंय, मी येरवड्याला राहिलाय आणि खूप लांब आहे माझं घर आणि रात्रीची आता 11-11:15ची वेळ झाली, तर मी कसं काय, तुम्ही दुसरी रिक्षा बघा। तर ती म्हणाली, दादा प्लीज, एवढी रात्र झाली, मी एकटी बाई आहे, मी कसं आता दुसरी इथं कसं थांबू ना, आणि दुसऱ्या रिक्षाची किती वेळ वाट बघणार, जवळच तुम्ही मला सोडा। आता ह्यांनी तिच्यावर क्यू केली, त्यांना दया आली, तिची एकटी बाई होती त्यामुळं तिला रिक्षात बसवलं। आता हे त्या एरियामध्ये गेले, म्हणजे दीप बंगला चौकातून ती बाई जो एरिया सांगत होती त्या एरियामध्ये गेले। आता ह्यांना पोहोचायला फक्त एक 10 ते 5 मिनिटं लागले। ती बाई रिक्षामध्ये यांच्याशी काहीच बोलत नव्हती। हेच एवढ्या रात्री कशाला बाहेर यायचं, हे ते असं यांचं चाललं होतं, पण ती बाई काही बोलत नव्हती। आता त्या बाईनी त्यांना एकच शब्द बोलला, इथंच थांबवा रिक्षा। आता जिथं रिक्षा थांबली होती तिथं आजूबाजूला सगळे बंगले एरिया होता आणि सुनसान रस्ता होता, एकदम सुनसान होतं। आता ह्यांनी रिक्षा थांबवली। आता ती बाई रिक्षातनं उतरली आणि ह्यांनी जिथं रिक्षा थांबवली होती ते तिथंच बाजूला एक गेट होतं आणि त्या गेटच्या आत गेल्यावर समोर एक बंगला होता। ह्यांनी रिक्षा थांबवली। आता ती बाई उतरली। आता हे तिला म्हणाले, ताई पैसे? तर तिने जशी ती पाठमोरी थांबली होती, ह्यांच्याकडे पाठ करून थांबली होती, तिने वळून पण पाहिलं नाही, फक्त एवढंच म्हणाली, किती पैसे झाले? यांनी काय पैसे झाले असतील ते सांगितले। तर ती बाई म्हणाली, तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी घरातनं घेऊन येते। आता ती बाई त्या बंगल्यामध्ये गेली। हे बघतात तिच्याकडे ती चालत चालली। हे आता त्या गेटच्या बाहेरच थांबले होते आणि त्या बंगल्याकडेच बघत होते। ते मनामध्ये एक विचार करत होते की यार, एवढा मोठा बंगला आहे आणि याला कलर नाही दिलेला, असा जुना वाटतोय, एकदम कलर डल झालाय त्याचा आणि आजूबाजूला किती घाण आहे। आता हे असा विचारच करत होते आणि त्यांच्या मनात एक थॉट आला, अरे ही बाई गेली जाऊन 10-15 मिनिटं झाली पण आली का नाही? त्यांनी पुन्हा त्या बंगल्यात पाहिलं तर बंगल्यामध्ये बघतात तर तिथं कोण दिसायलाच तयार नाही। आता ह्यांना काय वाटलं की बाई एकटी गेली, बहुतेक मिस्टरांना घेऊन येत असेल म्हणून ते तिथंच थांबले। आता पुन्हा 5 मिनिटांनी ह्यांच्या मनात पुन्हा आलं की बाई एवढा वेळ का लावतीये।
म्हणून यांनी एक विचार केला की थोडं बंगल्याच्या आत जावं आणि आवाज देऊ. पण तो जो आजूबाजूचा सराउंडिंग होता, तो जो वातावरण होतं तिथलं, ते वातावरण बघून ह्यांची डेअरिंग काय बंगल्यात जायची झाली नाही. ते गेटच्या आतही गेले नाही, ते रिक्षातच बसून राहिले. पण त्यांनी 2-3 वेळा ओ मॅडम असा आवाज दिला. आता हे रिक्षातच बसून होते, ह्यांनी 2-3 वेळा आवाज दिला, पण ह्यांना कोणच दिसत नव्हतं. आता ह्यांनी विचारच केला की जाऊ दे, त्या बाईने आपल्याला फसवलंय बहुतेक, आपल्याला उशीर होतोय, आपण घरी जाऊया. आता हे किकच मारत होते, तर तेवढे ते असे वाकले होते किक मारायला, आणि त्यांच्या जे गाडीचं हँडल असतो त्या तिथंच हात आला आणि त्याच्यामध्ये पैसे होते. आता ह्यांनी गडबडीच्या नादात असं बघितलं, अरे आले अहो थँक्यू मॅडम, थँक्यू, मला उशीर झाला होता, हे बोलतात आहे आणि त्या हाताकडे बघून पैसे उचलतात. तर बघतात तर काय, तो हात एवढ्या लांबपर्यंत मोठा होता की तो त्या बंगल्याच्या जी रूम होती 2nd फ्लोअरची त्याच्या बाल्कनीतून हात आला होता आणि त्यांना पैसे देत होता. आता ह्यांनी हे पाहिलं, ह्यांना काही सुधारणा. 5 मिनिटं तिथं ते स्तब्ध राहिले, त्यांना कळतच नव्हतं काय, आणि अख्ख्या अंगाला घाम फुटत होता, थंडी भरून आल्यागत झालं होतं, त्यांना कळतच नव्हतं. आता ह्यांनी भीतीपोटी ह्यांनी गाडी स्टार्ट केली, त्यांची रिक्षा ऑटो स्टार्ट केली आणि जे स्पीड मध्ये सुटले. आता त्यांना तो भानच नव्हता, त्यांच्या मनामध्ये तेच डोळ्यासमोर होतं, त्यांना कळलंच नाही. त्या एरियापासून साधारण एक 100 मीटर अंतरापर्यंत गेले असतील आणि ते एका बिल्डिंगला धडकले. आता भला मोठा आवाज झाला, कारण की काच वगैरे फुटली होती, गाडी पूर्ण, रिक्षा पूर्ण डॅमेज झाली होती. आता हा आवाज ऐकून त्या बिल्डिंग मध्ये जे काही लोक राहत होते ते, त्यांच्या लाईटी लागल्या, रात्रीची वेळ होती, त्यांनी गॅलरीतून पाहिलं तर एक रिक्षा त्यांच्याच बिल्डिंगच्या कंपाऊंडला ठोकली आणि त्या रिक्षामध्ये एक माणूस आहे आणि तो बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडलाय. पूर्ण ती रिक्षा डॅमेज झाली. ते बघून त्या लोकांनी, काही जणांनी पोलिसांना फोन केले, काही जण खाली आले आणि ते जे रमेश गायकवाड होते ह्यांना उचललं, त्यांना त्यांच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये एका जागे झोपवलं. आता तिथं पोलीस आले, पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतलं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये लगेच पळवलं. आता 3 दिवसानंतर ह्यांना शुद्ध आली. उठून बघतायत तर काय, हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांची बायको, त्यांची 2 मुलं, त्यांचे काय फॅमिली मेंबर त्यांच्या समोर थांबलेत, काय पोलिस तिथं थांबलेत. आता हे उठून बसले, यांना भरपूर जागी डोक्याला मार लागला होता, छातीला, हाताला मार लागला होता. आता ह्यांनी, पोलीस जे होते त्यांनी त्यांना विचारलं की काय झालं, काय नक्की, तुम्ही कसे काय तिथे येऊन धडकले, दारू वगैरे पिता का? तर ते रमेश जे होते ते म्हणाले, साहेब मला दारूचं व्यसन कधीच नव्हतं आणि ह्याच्या पुढे पण नसेल, आणि मी कधी दारू पित पण नाही. मग तुम्ही धडकले कसे, त्या पोलिसांनी विचारलं. तर ते म्हणाले की रात्रीची वेळ होती, एक बाई माझ्या गाडीमध्ये बसली, दीप बंगला चौकच्या खूप अलीकडं, तिने मला एका जागी जिथं मी धडकलो तिथं कुठेतरी नेलं मला, आणि असं घडलेला सगळा इन्सिडेंट पोलिसांना सांगितलं. आता हा जो किस्सा आहे हा त्या काळी, म्हणजे आजपासून 30-35 वर्षापूर्वी पुण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध होता की दीप बंगला चौकामध्ये असा एक इन्सिडेंट होतो, एक बाई आहे ती दिसती. आता हे ऐकून त्या पोलिसांनी रमेशांना सांगितलं की नशीब तुम्ही वाचला, तुम्हाला पण दिसली ती. आजपर्यंत तिच्या तावडीतून कोणी सुटलं नाहीये. एकतर तो माणूस जाग्यावर मरतो, नाहीतर तो कुठे काय हे त्याला सुधरत नाही. म्हणजे थोडक्यात तो मेंटल होतो. तुम्ही कसे वाचले हे ऐकून हे जे रमेश आणि त्यांचं कुटुंब होतं हे खूप घाबरलं, आणि थोडाफार म्हणजे आता ते बरे झाले होते, काही दिवस लोटले, म्हणजे साधारण एक 8-15 दिवस झाले ते रिकवर झाले होते. पण ते असे वेड्यागत करायचे, सतत एकटक बघत राहणं, शांत बसणं. हे बघून त्यांच्या मिसेसने त्यांना एका दवाखान्यात नेलं. तर दवाखान्यामध्ये सांगितलं की नॉर्मल आहे, असं काही नाहीये. मग त्यांच्या कुटुंबांनी त्यांना एक तांत्रिक वगैरे असतात, देवाचं बघतात,
त्यांच्याकडे नेलं. त्यांनी बघितलं, त्यांनी त्यांचा इलाज केला आणि त्यांना त्यांच्या परिवाराला सांगितलं की जी घटना तुम्ही मला सांगितली त्या घटनेचा यांच्यावर असर आहे आणि ती जी सावली आहे ती यांच्या अंगावर पडली, हे नशीब वाचले, त्याच्यामुळे हे असे वागतात आहे. तर तुम्हाला मी सांगतो तसा एक उतारा वगैरे काहीतरी बोलतात त्याला, ते करून टाका, हे बरे होतील. त्यांच्या मिसेसने तसंच केलं, त्यांच्यावरनं काहीतरी उतरून टाकलं, ते पूर्णपणे बरे झाले. पण रमेश गायकवाड सांगतात की आज ह्या घटनेला 50 वर्ष झाले, पण मी आजपर्यंत त्या एरियात पुन्हा कधी गेलो नाही. मी रिक्षाच्या धंद्यात होतो, पण मी येरवडा ते पुणे स्टेशन ह्याच्या पुढे कधीच गेलो नाही. मित्रांनो, ही घटना जी आम्हाला पाठवली ही रमेश गायकवाड, जे आज येरवड्यामध्येच राहतात पण नागपूर चाळीमध्ये नाही. मित्रांनो, अशाच सत्य, मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.